माझा बोरवेल 300 फुटापेक्षा जास्त खोल आहे, तर सोलर पंपाची मोटर पाणी ओढेल का? माझा सौर कृषी पंप हा फॉल्ट झालाय, खराब झालाय, चालू होत नाहीत, त्याची तक्रार कशी करावी? माझा जो सौर पंपाचा अर्ज आहे तो मॅडाकडे सुद्धा अर्ज केला होता आणि आता मागेल त्याला मध्ये सुद्धा अर्ज केलाय आणि दोन्हीकडे सुद्धा पेमेंटचं ऑप्शन आलंय. कोणत्या कोणत्या योजनेमध्ये आपण अर्ज करावा किंवा कोणत्या योजनेमध्ये आपण पेमेंट करावं हे ते सांगा. त्याचप्रमाणे माझा 2 उतारे आहेत आणि 2 उतार्यामध्ये मला अडीच किंवा एका उत्तरेवर 2 एकर आहे आणि एका उत्तरेवर 4 एकर आहे, तर मला 7.5 HP चा पंप भेटेल का? असे अनेक प्रकारचे प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये असतात. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचा सौर कृषी पंप 200 फुटापेक्षा जास्त जर असेल तर काय करायचंय? तर मॅक्झिमम किती फुटापर्यंत सोलर पंप पाणी ओढतो? तर शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त 250 ते 300 फुटापर्यंत तुमचा जो सौर कृषी पंप आहे तो पाणी ओढू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला 70 मीटर हेडची मोटर घ्यावी लागणार आहे. तर आणि तुम्हाला फक्त 210 फुटापर्यंत परवानगी तिथे देते. फक्त 210 फुटाचंच मटेरियल तुम्हाला येतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर जास्त खाली जर सोडायचं असेल तर तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला लिहून द्यावा लागणार आहे की आमचा जो सौर कृषी पंप आहे, जो बोरवेल आहे तो 200 फुटापेक्षा जास्त आहे आणि आम्हाला जास्त मटेरियल द्यावं आणि पंपाला काही खराबी जर झाली तर स्वतः आम्ही त्याला जबाबदार असणार आहे, असं तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला लिहून द्यावं लागणार आहे. हे झालं खोली, बोरवेलच्या खोलीबद्दल. त्याचप्रमाणे आणखीन एक प्रश्न शेतकऱ्याच्या विचारला जातो, तर तो म्हणजे शेतकऱ्याचा जर सौर कृषी पंप जर खराब जर झाला तर काय करायचे? किंवा सौर पंप चालू जर होत नसेल किंवा मोटर झाली असेल किंवा अन्य काही फॉल्ट जर झाला असेल तर काय करायचं? तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी जर काही फॉल्ट जर झाला तर त्याच्याविषयी आपण वारंवार व्हिडिओ बनवलेले आहेत, ते आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. जर पंप वगैरे खराब जर झाला तर तुम्हाला कंपनीला कॉल करायचा आहे आणि कंपनीचा जो टोल फ्री क्रमांक आहे तो आपल्या स्टार्टरवरती दिलेला असतो. त्या स्टार्टरवरती जाऊन जो तुमचा आधार कार्ड, ज्या शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही सोलर पंप घेतलेला आहे त्या शेतकऱ्याचा जो आधार कार्ड नंबर लिंक आहे, त्या आधार कार्ड नंबर जो लिंक असेल त्या नंबरवरून तुम्हाला त्या कंपनीला कॉल करायचा आहे आणि काय तुम्हाला प्रॉब्लेम झाला आहे तो तुम्हाला तिथे सांगायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे त्वरित प्रतिसाद कंपनी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. हे झालं एखादा फॉल्ट जर झाला तर त्याच्याविषयी. तर आणखीन एक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न असतो, तर तो म्हणजे माझा जे क्षेत्र आहे ते 2 उतारे आहेत आणि ते 2 उतारे अलग अलग आहेत आणि एकाच गटामध्ये आहे पण तो अलग अलग आहेत, त्याला ऑब्लिक आहेत. तर काय त्यासाठी 7.5 HP चा पंप भेटेल का? तर काही एका शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं, तर माझ्या 2 एकरचा उतार आहे आणि 4 एकरचा उतार आहे, तर मला 7.5 HP चा पंप भेटेल का? तर शेतकरी मित्रांनो, तसं भेटणार नाही. कारण एका उतारावरती तुमचा 501 चा ऑब्लिक 1 असेल, 2 असेल, एका उतार्यावरती तुम्हाला एकच भेटणार आहे. तुम्हाला जो उतारा तुमचा मोठा असेल, तुम्हाला जर तुम्ही 4 एकरचा जर जोडला तर तुम्हाला 5 HP चा तुम्हाला सौर कृषी पंप भेटेल आणि 2 एकरचा जर तुम्ही उतारा जोडला तर तुम्हाला 3 HP चा सौर कृषी पंप भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं समजायचं नाही की माझे अलग अलग उतारे येतं आणि ते एकत्र करून माझी जमीन जास्त होते आणि मला जास्त HP चा सौर कृषी पंप भेटेल का? तर तसं नाही. ज्या उतार्यावर तुमचं जितकं क्षेत्र असेल आणि त्या उतार्यावर जे क्षेत्रानुसार तुम्हाला सौर कृषी पंप हा भेटणार आहे. तर आणखीन दुसरा म्हणजे एक प्रश्न वारंवार विचारला जातो, ते म्हणजे शेतकऱ्यांनी महावितरण जे मेडा किंवा कुसुम सोलर योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकऱ्यांनी हे अर्ज केले होते आणि ते अर्ज करत असताना त्याला 2 वर्ष झाले तरी सुद्धा पेमेंटचे ऑप्शन आलेले नाहीत आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत सुद्धा अर्ज केले आहेत आणि दोन्ही ठिकाणी सध्या आता पेमेंटचं ऑप्शन आलं आहे. तर शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की आपण नेमकं कोणत्या योजनेअंतर्गत सोलर पंपचं पेमेंट केलं पाहिजे आणि दोन्ही जर सोलर पंपाचे जर पेमेंट जर केलं तर 2 सोलर पंप भेटणार आहे का? परंतु शेतकरी मित्रांनो, 2 सोलर पंप तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला कुठल्याही एका योजनेअंतर्गत तुम्हाला पेमेंट करायचंय तर मी तुम्हाला रिकमेंड हे सांगणार आहे, याच्यामध्ये तुम्ही मेडामध्ये तुम्ही सोलर पंपाचा पेमेंट करा. कारण ही मागेल त्याला सोलर पंपाची योजना ही आता चालू झाली आहे, हे तुम्हाला आधी पेमेंट करून घेणार आहेत. परंतु पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सेल सर्व्हे येणार आहे. सेल सर्व्हे केल्यानंतर तुम्हाला तिथे कंपनी निवडायची आहे आणि कंपनी निवडल्यानंतर तुमचा वायरमन सर्व्हे होणार आहे, अशी ती प्रोसेस असणार आहे. आणि जे मेडामध्ये आधी शेतकऱ्यांनी पेमेंट हे अर्ज केले आहेत त्यांना पेमेंट जर ऑप्शन जर आलेले असतील तर त्यांनी सर्वात प्रथम तुम्ही मेडामध्ये पेमेंट करा, जेणेकरून तुमचं सेफ राहणार आहे. कारण तुम्ही 1 वर्षापूर्वी तिथे अर्ज केले होते, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात आधी तिथे प्राधान्य देण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला
काही जे महत्त्वाचे प्रश्न शेतकरी वारंवार विचारत होते त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर माझा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोलर संबंधित तुम्हाला कुठलीही जर अडचण येत असेल तर आपल्या चॅनलला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि आपली एक वेबसाईट सुद्धा आहे, कृषी इंजिनियर blogspot.com. या वेबसाईटवर तुम्ही जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. आणि सोलर संबंधित तुम्हाला कुठलेही फॉल्ट येत असेल, जसे की ड्राय रन करंट असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, ओव्हर करंट डिटेक्टर असेल, असे सोलरला फॉल्ट असतात, ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि ते व्हिडिओ जर तुम्हाला कळाला नसेल तर तुम्ही विचारू शकता, त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.